श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाओ. यंदा 10 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आला आहे आणि या प्रकट दिनाच्या आधी आपण 21 दिवसांची किंवा 11 दिवसांच्या अशा सेवा करत असतो. स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला जशी जमेल तशी आपण सेवा करत असतो. पण ज्यांना या सेवा करायला वेळ मिळाला नाही, म्हणजे काही घरगुती अडचणी असतील किंवा दुसरी कुठली कारणं असतील, अशा काही कारणांमुळे या 21 दिवसाच्या किंवा 11 दिवसाच्या सेवा करायला वेळ मिळाला नाही, त्यांनी 7 दिवसाची सेवा करायची आहे. जसे आपण दत्त जयंतीच्या आधी सप्ताह साजरा करतो, म्हणजे दत्त जयंती असेल त्याच्या आधी 7 दिवस आधी आपण पारायण करत असतो, दत्त महाराजांच्या सेवा करत असतो. या सप्ताहामध्ये, दत्त जयंतीच्या आधीच्या सप्ताहामध्ये जसे पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणात दत्ततत्व अस्तित्वात असते, त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधीच्या सप्ताहामध्ये देखील पृथ्वी तलावरती स्वामी तत्व अधिक प्रमाणात असते आणि म्हणूनच या काळात जर आपण कोणती सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला 100% मिळतेच आणि ते देखील अनेक पटींनी जास्त मिळते. त्यामुळे ज्यांना 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची सेवा करणं जमलं नसेल, शक्य नसेल झालं, तर त्यांनी ही 7 दिवसांची सेवा अवश्य करावी. तर या सप्ताहात आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत ते बघूयात. सर्वात आधी आपण स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करायचे आहे. स्वामी समर्थ सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते 1 ते 21 अध्याय रोज वाचायचे आहेत, म्हणजे एक पारायण रोज करायचं असे 7 दिवसाचं 7 पारायण तुम्ही करायचं आहे. नसेल शक्य तर तुम्ही दररोज 3 अध्याय वाचून 7 दिवसात एक पारायण कंप्लीट करू शकता. तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही शक्य असेल दिवसाला 1 पारायण शक्य असेल तर 1 करा, नसेल तर 7 दिवसात 1 पारायण, अशा पद्धतीने तुम्ही सारामृताचे पारायण करायचे आहे. त्यासोबतच तुम्ही स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतरची दुसरी सेवा आहे म्हणजे तारक मंत्राची. तारक मंत्र रोज तुम्ही 11 वेळा म्हणायचा आहे. जर तुम्ही कोणती इच्छा मनात ठेवून जर ही सेवा करत असाल तर तुम्ही संकल्प करून या सेवा करायच्या आहेत. नसेल आणि तुम्ही फक्त सेवा करायची म्हणून करत असाल तर संकल्प करायची गरज नाही. पण तुमची इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल, एखादी मनातली इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही संकल्प करूनच ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत, तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही नामजप करायचा आहे. तुम्हाला जर या दिवसांमध्ये, या सप्ताहामध्ये कोणतीच सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही कमीत कमी स्वामी समर्थ या नामाचा मंत्राचा जप करायचा आहे. रोज 1 माळी जप करा आणि स्वामी स्तवन वाचून स्वामींची आरती करा. तेही शक्य नसेल 1 माळी जप तर तुम्हाला दिवसभरात जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ एवढं नाम जप करा, कारण जो नाम जपतो त्याला स्वामी जपतात. त्यामुळे कमीत कमी या सप्ताहामध्ये आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा नामजप करायचा आहे. या सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा ह्या सेवा तुम्ही करू शकता. तुम्ही जॉब करत असाल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही जप करू शकता. याला कोणतेही नियम किंवा अटी नाहीत. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.